राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा निर्णय नराधमांसाठी इशारा आहे। मुलींवर अत्याचार करणाऱ्यांसाठी देशामध्ये दया नाही असं म्हणत भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांच्याकडनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय। महाराष्ट्रात 2012 मध्ये एका 2 वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या एका आरोपीची दयेची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळलेली होती। ही माहिती राष्ट्रपती भवनानं जाहीर केलेली होती। 2022 मध्ये राष्ट्रपती पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळलेली ही तिसरी दयेची याचिका आहे। महाराष्ट्रातील आपल्या जालन्यात 2012ला घडलेली ती घटना आज सुद्धा मन हेलावून टाकते। अवघ्या 2 वर्षाच्या निष्पाप बाळावर रवी अशोक घुमारे नावाच्या हरामखोराने अत्याचार करून तिचा जीव घेतला होता। सर्व कायदेशीर पर्याय संपल्यानंतर याने निर्लज्जपणे राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली। पण महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील ही दया याचिका फेटाळली आणि फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय दिला। माननीय राष्ट्रपती मुर्मूजी यांनी हा घेतलेला निर्णय देशातल्या प्रत्येक मुलीच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक होता। मुलींवर अत्याचार करणाऱ्यांसाठी कोणतीही सहानुभूती नाही, हा स्पष्ट संदेश या निर्णयातून दिला गेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।